सर नमस्कार. नमस्ते वाणी साहेब. सर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या एकत्रीकरणाचे वारे वाहू लागलेत. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी एका मुद्रित माध्यमाला मुलाखत देताना असं म्हणाले की महाराष्ट्रातील आमच्या पक्षाचा एक गट अजित पवारांशी जुळवून घ्या अशी इच्छा व्यक्त करतोय. त्याचबरोबर सुप्रियाने दिल्लीमध्ये विरोधकाची भूमिका म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका बजवायची की सत्तेमध्ये सहभागी व्हायचं हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे असं पवार साहेब म्हणाले. पवार साहेबांच्या या वक्तव्याकडे कसं पाहता एक समीक्षक म्हणून? मला वाणी साहेब कसं आहे, अधिकृतरित्या कुठल्याही चॅनलनं पवार साहेब असं म्हणलंच कुठे दाखवलेलं नाही. अनौपचारिक गप्पांमध्ये मुद्रित माध्यमाने वर्तमानपत्राला मुलाखत दिली. अनौपचारिक गप्पांमध्ये पवार साहेब बोलले असं दावा केला जातोय. समजा असं गृहीत धरू आपण की पवार साहेब असं बोललेले आहेत, पण त्या म्हणून पवार साहेबांची जी विचारधारा आहे पक्षाची, ती विचारधारा अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेता असेल तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन असण्याचं काही एक कारण नाही. प्रश्न असं निर्माण होतो की जी विचारधारा सत्तेमधल्या पक्षांशी विसंगत आहे, म्हणजे भाजपची विचारधारा आणि ह्या पक्षांची विचारधारा, ह्या दोन वेगळ्या भूमिकेतले पक्ष आहेत. त्यामुळं एक हिंदुत्ववादी संघटनेचा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून किंवा हिंदुत्वाला पुढे घेऊन जाणारे पक्ष म्हणून आणि एक सेक्युलर विचारधारा जी सगळ्यांना सर्वसमावेशक नेतृत्व करत पुढे जाणारी विचारधारा म्हणून हे दोन पक्ष सत्तेमध्ये येतात म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रावर्सी निर्माण होते असं पवार साहेबांच्या विचारधारेत नाही, त्यांच्या विचारातून ते येतं. कारण काँग्रेस असेल, पवार साहेब असतील, त्यांनी ही विचारधारा आपल्या पक्षामध्ये असेल, काँग्रेसमध्ये असेल ही जोपासलेली आहे. त्याच्यामुळं अजित पवार साहेबांनी ज्या वेळेला याच्यामध्ये गेले युतीबरोबर, त्यावेळेला नक्कीच पवार साहेबांना हा खेद वाटत होता की आपण एका विचारधारेने असणारी माणसं त्या विचारधाराशी जुळून न घेता आपण त्यांच्या विरोधामध्ये राहणं हे क्रमप्राप्त असताना अजित पवारांचा आपला पक्ष फुटून त्या पक्षामध्ये किंवा त्या सरकारमध्ये सामील झालेत, ही कुठेतरी एक खंत पवार साहेबांच्या मनामध्ये सातत्याने राहिली होती. म्हणून साहेबांनी लोकसभेला असेल, विधानसभेला असेल वेगळी भूमिका घेऊन आपले वेगळे पक्ष स्थापन करून आपली आघाडी कायम ठेवून, ते काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा पवार साहेब असेल, ही आघाडी कायम ठेवून निवडणुकांना सामोरे गेले. त्यामध्ये विधानसभेच्या अगोदरच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं. चांगले खासदार त्या संख्येने निवडून गेले. कधी नव्हे तो या देशामध्ये मागच्या कालखंडापेक्षा आताचे विरोधकांची संख्या वाढली आणि विरोधी पक्षनेता या देशाला मिळाला. म्हणजे एक हाती सत्ता असणारी ते कुठंतरी आज विरोधी पक्षनेता म्हणून त्या ठिकाणी राहुलजी गांधी देशामध्ये काम करतायत. या सगळ्यांच्या ताकदीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. आता पुढे काळ पुढे गेला, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्याच्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. भाजपला आणि दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी असेल, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल, या सगळ्या पक्षांना चांगलं मॅन्डेट मिळालं आणि त्या ठिकाणी सरकार स्थापन झालं. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री राज्याचे या ठिकाणी झाले. पुढच्या काळामध्ये 5 वर्ष आता आपले विकास कामं करायचे असतील तर दादांच्या विचाराचे असणारे जे लोक आहेत त्यांना चांगला निधी मिळतोय आणि पवार साहेबांच्या सोबत राहून जे काही 9 आमदार निवडून आलेले आहेत त्यांना आता निधी मिळण्याकरता, कामं होण्याकरता अडचणी येत आहेत. साहजिकच त्यातले लोक दादांचा जुना घरोबा असल्यामुळं दादांकडे जाऊन काम मागण्याचा प्रयत्न ते करतायत. परंतु फुल फ्लेजमध्ये आपल्याला ज्यावेळी काम करायचं त्यावेळी सत्तेमध्ये असणं हे गरजेचं असतं. अशी भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधी असते आणि म्हणून त्यांना वाटतं की दादांसोबत आपण जर गेलो तर आपल्याला निधी मिळेल, विकास कामं होतील. पण पवार साहेबांचा आता राज्यसभेतला जो कार्यकाळ आहे तो आता शेवटाकडे येतोय. पवार साहेबांची एकूण जी 50 वर्षाची राजकीय कारकीर्द आहे, सातत्याने ते लोक अनेक सभागृहामध्ये आहेत, म्हणजे विधान परिषदेमध्ये होते, विधानसभेमध्ये होते, लोकसभेमध्ये होते, राज्यसभेमध्ये होते, अशी साहेबांची फार प्रदीर्घ कारकीर्द राहिलेली आहे. पवार साहेबांचा आता पुढे निवडणुकीला त्यांना सामोरं जायचंय का? ते तर कुठली निवडणूक ते लढवत नाहीत, पण राज्यसभेवर का होईना पण त्यांना जायचंय का? हा जो अजेंडा आहे साहेबांचा तो साहेब समोर ठेवतील. साहेबांचं वय पाहता साहेब आता पक्षामध्ये किती सक्रियपणे काम करतील किंवा साहेब त्यामध्ये काही बाजूला होतील का, ही याबाबत आपण काही बोलू शकत नाही. कारण साहेबांच्या मध्ये असणारी ऊर्जा ही आजच थक्क करणारी आहे. म्हणजे काल साहेब या ठिकाणी वळतीसारख्या ठिकाणी निकम साहेबांच्या मुलीच्या लग्नात आले होते आणि आज सकाळी आपण पाहतो ते साताऱ्यामध्ये कर्नल भाऊराव पाटलांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी व्यासपीठावर भाषण देत आहेत. म्हणजे साहेबांच्या अंगातली जी ऊर्जा आहे, जो काही त्यांच्यामध्ये जी शक्ती आहे, जे काही त्यांच्यामध्ये उर्मी आहे, जे काही सामान्यासाठी काम करण्याची त्यांची जी काही हातोटी आहे कामाची, ती अत्यंत वेगळी आणि अत्यंत कौतुकास्पद आणि अत्यंत ऊर्जादायी अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे पवार साहेबांनी अनौपचारिकरित्या काही कुठं बोललं गेलं असेल तर नक्कीच सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा असतील, ताई असतील, सगळे खासदार असतील, 10 खासदार बाकी आहे, हे लोक तो निर्णय घेतील.
वैचारिकदृष्ट्या आपण जर त्याकडे पाहिलं तर या भिन्न विचारधारेचे लोक एकत्र येऊ शकतात का? तर होय, आलीत आणि त्या निमित्ताने युती सरकार स्थापन झाले. अजितदादांनी कुठेही विचारधारा सोडली नाही. ती विचारधारा न सोडता त्या सरकारमध्ये सामील झालेले आहेत. तशा स्वरूपाची भूमिका घेऊन सरकारमध्ये दादांसोबत जायचं का, की आपल्याला महाविकास आघाडीमध्ये सोबत राहून त्या ठिकाणी दूरदर्शनाची भूमिका बजवायची का? या अवस्थेला सगळे कार्यकर्ते येऊन पोहोचलेले असतील तर मला वाटतं की पवार साहेबांनी याच्यामध्ये आपली भूमिका जर बाजूला ठेवली तर सुप्रियाताई असतील, रोहितदादा पवार असतील, आमचे जयंत पाटील साहेब असतील, हे सगळे एकत्र बसून निर्णय घेतील तर शेवटी आम्हा सगळ्यांना किंवा एकूण पवार साहेबांचे वर प्रेम करणाऱ्या लोकांना मान्य असेल, हे मात्र निश्चितपणाने या ठिकाणी सांगावं लागेल. आणि आदरणीय दादांचं काम तर खूप चांगलं आणि उजवं राहिलेलं आहे. आणि दादा आपल्याला काही काळ वाटतं पवार साहेबांना सोडलं, पण अनेक माध्यमामध्ये आपण बघतोय रयत शिक्षण संस्था असेल, दादा आणि साहेब एकत्रच त्या ठिकाणी बैठकांना बसतात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल तर संस्था एकत्र काम करतायत. बारामतीमध्ये अनेक संस्था त्या ठिकाणी दादा आणि साहेब एकत्र काम करतायत. म्हणजे समाजाशी असलेली बांधिलकी दोघांनी सोडलेली नाही. संस्थांवर असणारी जबाबदारी दोघांनी पार पाडायचं काम त्या ठिकाणी होतंय. राजकीय विचारधारा किंवा राजकीय आपल्याला काही भूमिका त्या वेगळ्या करत असताना जरी त्यांनी एकमेकाशी कुठेतरी फारकत घेतली असली, कुटुंब म्हणून आणि अनेक संस्था म्हणून ते एकत्रितपणे काम करतायत हे सगळ्यांना दिसतंय. हे सगळं एक असताना सत्तेसाठी वेगळं व्हायचं किंवा सत्ता आणि याच्यामध्ये आपण दुभागलं जायचं या सगळ्या राजकीय ध्रुवीकरणामध्ये, असं का? तर याच्यामध्ये असं होऊ नये म्हणून अनेकांना वाटतं की त्यांनी एकत्र यावं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.